संजय दिना पाटील सत्काराला निमंत्रण पवारांसाठी गेले असतील। आदित्य ठाकरेंची पुरस्कार सोहळ्यातील खासदार संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीवरती प्रतिक्रिया। कोणाकोणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न। शिंदेंच्या सत्कारावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेणार नाही, मुंबईमध्ये भेट होत असते। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। माजी शिंदे पुरस्कार सोहळा साहित्य महामंडळाच्या परवानगीच्या शिवाय झाल्याची माहिती। सोहळ्यासंदर्भात मराठी साहित्य महामंडळाला माहितीच नव्हती, तसेच कार्यक्रमाची परवानगीही आयोजकांनी घेतली नसल्याची माहिती। शिंदेंच्या सत्कारावरील आक्षेपानंतर ज्योतिरादित्य शिंदे संतप्त। हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना मराठ्यांचा सन्मान कसा समजेल, एक्सपोज करत ज्योतिरादित्य शिंदे यांची संजय राऊतांना विचारणा। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर। खासदारांसोबत काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा। आज शिंदेंच्या सेनेमध्ये करणार प्रवेश। विकासासाठी शिंदेंसोबत जाणं योग्य राहील असं वाटल्यानं शिंदेंसोबत जातोय। राजन साळवी यांची माझला प्रतिक्रिया। तर ठाकरेंकडे भावना व्यक्त केल्या, मात्र काही कारवाई न झाल्याची साळवी यांच्याकडून खंत व्यक्त। एकनाथ शिंदे हे आपले पहिल्यापासूनचे गुरु होते। पक्षप्रवेशाच्या आधी त्यांचा आशीर्वाद घेतला। मुंबईमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया। राजन साळवींचे समर्थक मुंबईमध्ये दाखल। नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शेकडो कार्यकर्ते रात्रीपासून मुक्कामी। राजन साळवी केवळ आमदार होते, ते म्हणजे अख्खी शिवसेना नाही। राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेमधील पक्षप्रवेशावरती अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। स्वास्थ्यासाठी राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। अंजली दमानी यांची एक्सपोस्ट। या ऑपरेशन टायगर सारख्या कुठल्याही पक्षाचा घोडेबाजाराचा गौरव नको, दमानी यांची माध्यमांना विनंती। कुडाळमधल्या 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार। यामध्ये 7 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। 20 वर्षांपूर्वी नारायण राणेंनीही पालकमंत्री असताना विरोधकांना संपवण्याचं काम केलं। केसरकरांना जिल्हा नियोजन बैठकीच्या बाहेर घालवलं, मात्र असा उन्मत्तपणा फार दिवस चालणार नाही। वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस। उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्यासंदर्भात करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयाची मुंडेंना नोटीस। अजित पवार यांची भेट न घेता सुरेश धस बीडला रवाना। अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची माहिती। दरम्यान जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची धस करणार होते मागणी। खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या सुदर्शन गुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार। सुदर्शन गुलेची उद्या पोलीस कोठडी संपणार। उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण। आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी। शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारीला वेग। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईत सभासद नोंदणी मोहीम। 26 फेब्रुवारी रोजी सभासद नोंदणी मोहिमेमध्ये स्वतः अजित पवार भाग घेणार। अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही, मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळालेला आहे तो निधी त्यांच्याकडून परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कित्येक पाकिस्तान असते। सातारा विद्यापीठातल्या पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं वक्तव्य। अकोल्यामध्ये आज भाजपची अमरावती विभागाची संघटनात्मक बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके आणि रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती। महापालिका निवडणुकींच्या आधी मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार। फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पक्षांतर्गत बैठका घेऊन ठरवली जाणार आचारसंहिता।
मुंबईमध्ये उमेद अभियानाच्या अंतर्गत घेण्यात येत असलेलं महालक्ष्मी सरस अभियान वादाच्या भोऱ्यात. स्टॉलसाठी 20,000ची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. अनेक महिला बचत गटांनी स्टॉल न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी. सांगलीच्या पेठ नाक्याच्या जवळ एका गोदामाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. कोट्यवधींचा माल जळून खाक. पुण्यामध्ये आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची माहिती. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 18 वरती. राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती कमालीचा आर्थिक ताण. राज्यातील अर्थसंकल्पामध्ये दारूवरील कर वाढण्याची शक्यता. प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. प्लास्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावरती भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. गणपती बाप्पाच्या मूर्ती या शाडूच्याच मातीच्या हव्या. मुंबई महानगरपालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार. 100 रुपयांमध्ये जागेचं रजिस्ट्रेशनही केलं जाणार. सोलापूरमध्ये एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी केलं घवघवीत यश संपादित. संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने यांचं सर्वत्र कौतुक. भायखळा उड्डाणपुलाचे 60% काम पूर्ण. ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव. पारंपरिक वाद्यांच्या तालावरती साईनामाचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी. 13 वर्षांनंतर रंगली दिवेआगरमध्ये बैलगाडी शर्यत स्पर्धा. शर्यतीमध्ये 70 बैलगाड्या तर 10 घोड्यागाड्यांचा समावेश. हिंगोलीमध्ये लहाडी पौर्णिमेच्या निमित्तानं येडोबा महाराजांची यात्रा. नवस फेडण्यासाठी आगीच्या निखाऱ्यावरती चालण्याची अघोरी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाची महाआरतीनं सांगता. कृष्णामाई मंदिरामध्ये करण्यात आले होते कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन. 6 दिवस चाललेल्या सोहळ्यात अनेक कार्यक्रम संपन्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे ग्रामदैवत मोहिनी राज यात्रेला सुरुवात. आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत लखलखत्या अग्नीनं पेटलेल्या खापराचे भांडे हातावरती नाचवत भळंद कार्यक्रम पार पडला. यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती. सातारामध्ये स्मार्ट कार्ड सुविधेला प्रारंभ. कारागृहातील कैद्यांना नातेवाईकांना फोन करता येणार. अपघात प्रकरणामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारीची हायकोर्टामध्ये धाव. मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याच्या याचिकेमधून आरोप. तपास सीआयडी अथवा अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावमधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाचा तपास एटीएसकडे द्या. सकल हिंदू समाजाची मागणी. भविष्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं बनावट दाखले तयार करून घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा. हिंदू समाजाची मागणी. वाशिमच्या कारंजा शहरातील लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवरती छापा. लिंग चाचणी करताना आढळल्यास 5 महिला त्यासोबतच सोनोग्राफी मशीन आरोग्य विभागाकडून केली सील. दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी ग्रामस्थांनी आखली आचारसंहिता. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांचे 7 कलमी पाऊल. शिर्डीमधील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. गोंदिया रेल्वे स्टेशनवरती गांधीधाम एक्सप्रेसमध्ये आढळला गांजा. 8 किलो गांजा जप्त करत रेल्वे पोलिसांकडून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या वन्यप्राणी उपचार केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू. याआधी अन्न पाण्याच्या विना एका बछड्याचा झाला होता मृत्यू. देवळाली कॅम्प भागामधील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. मात्र अद्यापही एक मादी आणि तिचा बछडा परिसरामध्ये मुक्त संचार करत असल्याचं स्थानिकांचं दावा. त्यांचाही वन विभागाकडून सध्या शोध सुरू असल्याची माहिती. लोकसभेमधील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस लोकसभा खासदारांची बैठक संपन्न होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज अमेरिकेचा दौरा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार. दोघांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार.
ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये फोनवरून झाली चर्चा. युक्रेनसह अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची ट्रम्प यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.